मित्रांनो, कलेक्टर मुलाच्या बापावरती ही वेळ येऊ शकते, तर तुम्ही आम्ही कसला विचार करत आहात? त्यामुळे जोपर्यंत हातपाय चालत आहे आणि शरीरामध्ये जीव आहे, तोपर्यंत प्रॉपर्टीतील एक हिस्सा देखील आपण मुलांच्या नावावरती करायचा नाही. नाहीतर खूप मोठी चूक तुमच्या हातून घडू शकते आणि त्यानंतर पश्चातापाशिवाय काहीच हातामध्ये उरणार नाही. सातारा जिल्ह्याचा कलेक्टर प्रवीण हा खूपच घरंदाज खानदानी घरात जन्माला आला होता. परंतु वडिलोपार्जितची संपत्ती ती त्याच्या बाबांना मिळालीच नव्हती. तरी देखील प्रवीणच्या बाबांनी म्हणजे आप्पांनी खूप कष्ट करून, खूप मेहनत करून त्यांच्या मुलाला शिकवलं, मोठं केलं आणि साहेब बनवलं. आणि संपूर्ण गावाला छाती ठोकून ठोकून आप्पा सांगायचे, माझा मुलगा कलेक्टर झाला आहे आणि तोही आपल्याच शहराचा. बघा, आता माझा मुलगा गावाला आला ना, काय काय त्याच्याकडून आपल्या गावासाठी गावची कामे करून घेतो. आप्पांना खूप गर्व होता त्यांच्या मुलावरती. त्यांना खूप वाटत होतं, माझा मुलगा शिकून साहेब झाला आहे, लाल दिव्याच्या गाडीत फिरत आहे, लोक त्याला साहेब म्हणून मागे मागे फिरत आहे, कोणी पाया पडत आहे तर कोणी मान सन्मान देत आहे. आणि मी त्याच कलेक्टर मुलाचा बाप आहे. त्याच्यामुळे मी माझ्या गावासाठी प्रत्येक काम केल्याशिवाय राहणार नाही, ही आप्पांची सोज्वळ मनाची विचारसरणी होती. परंतु एक दिवस प्रवीण काही कामानिमित्त गावाला आला होता आणि सातारा जिल्ह्यातच एका छोट्याशा गाव हे प्रवीणचं गाव होतं. आणि त्या गावामध्ये बैठक बसली असताना जवळजवळ त्या बैठकीमध्ये संपूर्ण गाव हजर होतं. आणि त्याच बैठकीमध्ये तिथे प्रवीण गेल्याचं पाहून आनंद खूप झाला. आप्पांनी सांगितलं, बघा, आपला कलेक्टर आला आहे, आता तो आपल्याला पाण्याची टाकी नक्की बसून देईल, असं आप्पा सर्व गावासमोर बोलत होते. परंतु प्रवीण संपूर्ण गावासमोर आप्पांना शांत केलं आणि सांगितलं, आप्पा, तुमची ती पाण्याची टाकी बाजूला राहू द्या. पहिल्यांदा तुमची मीटिंग संपली असेल तर घरी चला आणि मला जमिनीची कागदपत्र द्या आणि त्यावरती सह्या करून द्या. संपूर्ण जमीन माझ्या नावावरती करून द्या. हे शब्द जेव्हा आप्पांनी ऐकले तेव्हा बैठकीतच आप्पांना चक्कर आली होती. आपल्या मुलाकडून आपण काय अपेक्षा ठेवली होती आणि आज त्याने संपूर्ण गावासमोर माझं नाक कापलं. हे आप्पांना सहन झालं नाही आणि बैठक संपताच आप्पा घरी आले. आणि घरी आल्यानंतर सर्व काही होत्याचं नव्हतं झालं होतं. स्वतःचे वडील जाऊन 10 दिवस देखील झाले नव्हते. परंतु कलेक्टर मुलांनी 10व्या दिवशी स्वतःच्या आईकडून, बहिणीकडून जमिनीच्या कागदपत्रांवरती सह्या करून घेण्याची मागणी केली. परंतु पुढे असं झालं तरी काय की कलेक्टर मुलाला स्वतःच्याच मुलांनी असा धडा शिकवला की त्याने सर्वांसमोर हात जोडून माफी मागितली. आज आप्पांनी असं का पाऊल उचलले? अत्यंत बिकट परिस्थितीत देखील अगदी नेटाने आणि हिमतीने आपल्या संसाराचा पसारा आप्पांनी मोठ्या कष्टाने सावरला होता. गावातील प्रतिष्ठित आणि वयस्कर असलेले आप्पा प्रत्येकाच्या हाकेला आणि गरजूला धावून जात होते. आप्पांचा गावातील रुबाब हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून नसून त्यांच्या मनाच्या श्रीमंतीवरती अवलंबून होता. आज आप्पांनी जगाचा निरोप घेऊन 10 दिवस झाले होते. हे काय आहे दादा? कागद समोर पकडून उभ्या असलेल्या प्रवीणला श्यामन म्हणाली, ही जमिनीची कागदपत्र आहे. आता आप्पांच्या नावावरची सर्व जमीन मी माझ्या नावावरती करणार आहे. त्यावर तुमची काहीच हरकत नाही म्हणून सह्या हव्या आहेत. प्रवीण आवाज चढवून म्हणाला, प्रवीण, अरे वडिलांना जाऊन 10 दिवस झाले नाही
आणि तू तुझ्या बहिणींना सह्या मागतोय. इतकी कसली घाई झाली रे तुला? सर्वजण दुःखात आहे याची तरी जाणीव ठेव. आमच्या नंतर सगळेच तुझं आहे. आम्ही कुठे ती प्रॉपर्टी घेऊन जाणार नाही. आईचा कंठ दाटून आला होता. आपण 2 मुली व 1 मुलगा आणि प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेली त्यांची बायको, एवढंच काय आप्पांचे जीवाभावाचे सखे सोयरे होते. कारण लहान असताना आईच्या प्रेमाला मुकलेले आप्पा चुलते आणि चुलते यांच्या धाकापोटी त्यांच्या घरातच अगदी मजुरासारखी चाकरी करून कष्ट करून राहत होते आणि लहानाचे मोठे करून कष्ट करूनच मोठे झाले. मुलावर असलेल्या प्रेमाखातर दुसऱ्या लग्नाचा विचार न करणारे आप्पांचे वडील मात्र या सर्व गोष्टीपासून अभिज्ञ होते. 4 गावचा मुलूक सांभाळणारे सरपोतदार 24 तास नशेमध्ये धुंद असायचे. यावेळी आप्पा मात्र घराची तसेच शेतातील कामे चोखपणे पार पाडायचे आणि सर्व जबाबदारी मात्र खांद्यावरती घेऊन ते निभवायचे. आप्पा थोडे मोठे झाले आणि नियतीने आपले रौद्र रूप धारण करत आप्पांच्या आबांनाही त्यांच्यापासून दूर केले. आप्पांच्या कष्टात तर आता आणखीनच जास्त भर पडली होती. आबांनी स्वतःच्या हिमतीवरती जी काही जमीन मिळवली होती त्या सगळ्यांवर आता आप्पांच्या काका काकूंनी स्वतःचे नाव आप्पांच्या नकळत लावली. आप्पा मात्र फक्त कष्टाचे धनी उरले. काही थोडीफार जमीन आप्पांनी स्वकष्टाने मिळवली होती. त्यात घामाचे मोती पेरत आप्पा मोलाचा घास पिकवू लागले. पुढे त्यांचे लग्न देवकीताई यांच्यासोबत झाले. आता तरी वनवास संपलाय, कारण दररोज प्रेमाची भाजी भाकरीचा घास वेळेवर मिळू लागलाय असं वाटत होतं. पण एखाद्या आयुष्यात चूक केवळ मृगजळासारखेच भासते, पण प्रत्यक्षात दुःख पाठलाग सोडत नाही. त्याचप्रमाणे लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी घरात पाळणा काही हल्लाच नव्हता. म्हणून परत सुरू झाले ते उपवास तापवास, व्रत वैकल्य आणि नवस. सायासानं अगदी अखेर आनंदाची बातमी मिळाली. आप्पांना पुत्ररत्न प्राप्त झाले. परिस्थिती नसतानाही अगदी थाटामाटात बारसं झालं होतं. एवढंच नव्हतं तर आपल्या ह्या काळजाच्या तुकड्याला अगदी आरामात जीवन जगता यावे म्हणून आईवडिलांनी माध्यमिक शिक्षणासाठी प्रवीणला जिल्ह्याच्या खूप मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये घातलं. पण स्वतः मात्र काबाड कष्ट करून कष्टाच्या सागरात बुडून घेतले, ते कधी बाहेर न पडण्यासाठीच. बरोबर बोलतोय दादा आई. अरे आजवर तू अधिकारी व्हावास म्हणून काय काय भोगले आहे आप्पांनी आणि आईने. आम्ही दोघे हुशार असतानाही त्यांनी आम्हाला शिकवले नाही की कधी मोठे स्थळही पाहिले नाहीत. आमची लग्न अगदी कमी खर्चात केली, कारण तू त्यांचा म्हातारपणाची काठी होतास. म्हणून आज त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्याऐवजी तू त्यांच्याच प्रॉपर्टीची वाटणी करण्याचा विचार करतोयस. पाणवलेल्या पापण्या पुसत श्यामल म्हणाली, अगं प्रत्येक आईवडील हेच करतात आपल्या मुलांसाठी. यांनी काय केलं ते वेगळं, माझ्यासाठी. प्रवीण आईच्या काळजावर घाव घालत होता. बोलत होता, ताई तुला सही करायची असेल तर तू खुशाल कर, पण मी सही करणार नाही. आजवर माहेरून रिकाम्या हाताने परत आली म्हणून सासरच्यांनी छळलं. आता 24 तास नशेमध्ये असणारा नवरा आणि लग्नाला आलेली मुलगी या संकटांना सामोरे जाताना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला तर काय हरकत आहे. लहानपणापासून स्पष्ट बोलणारी श्यामल आजही स्पष्ट बोलली. श्यामल काय बोलत आहेस तू? हे श्यामल आवडत नाही म्हणाली. जे खरं आहे तेच बोलत आहे मी. आजवर कधी हट्ट केला नाही, पण दादाच्या मुलीला जेव्हा मुलासोबत हक्क दिला जातो ना, तेव्हा ते सगळे दिवस आठवतात मला. आपल्या शाळेतला पेपर न देता आपण दादाला पैसे पाठवायचे म्हणून आई आप्पा कितीतरी वेळा शेतात धान्य काढण्यासाठी मदत केली. आणि आता तो हुंडका देत श्यामल म्हणाली की आहे तू सही करणार नसेल तर उद्या मी ही तेच करेन, तू जे आप्पांनी केलं. प्रवीण असे बोलून तानातानाने निघून गेला. काय केलं असतं ना आप्पांनी? प्रवीण खरं बोलतोय. ते करेल काय केलं असेल आप्पांनी असं तर? मला तर वाटतंय प्रवीण खरंच बोलतोय.
तो नक्कीच करेल काय असेल ते. श्यामलचा निर्णय आई आणि श्यामल यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. भूतकाळातील घटना साक्षीदार असलेल्या त्या देवाकडे एकटक पाहत आई म्हणाली, देवा, हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला जिवंत ठेवलंस आहे का रे? का नाही मला यांच्या आधी तुझ्याकडे बोलवलंस? मुलगा अधिकारी आहे हे सांगताना आम्हाला आज पण पोटाला चिमटा काढून झोपतोय याची जाणीव होत नव्हती. पण आज तोच दिवस असे काही बोलत आहे जे ऐकल्यानंतर तप्त शिशे कानात पोहोचले की काय असं वाटत आहे. आई, तू नको पाठवून घेऊस, नको वाईट वाटून घेऊ, होईल सगळं ठीक, श्यामल आईला धीर देत म्हणाली. पण दादा आणि श्यामल दोघे खूप म्हणजे खूप हट्टी आहेत, तेही तिला ठाऊक होते. श्यामलला आई आणि ताई दोघींच्याही वेदना जाणवत होत्या. तिलाही आप्पांच्या आठवणीने भरून येत होतं. आप्पांनी आपल्याला आवडतं म्हणून आठवणीने आणलेला रविवारच्या बाजारातील तो जिलेबीचा पुडा आणि स्वतःच्या हाताने भरवलेली ती भेळ आणि जिलेबी, तिची चव दुसऱ्या कशालाही तिला माहेरी सोडून सासरी आल्यापासून सापडलीच नव्हती. शेंडेफळ म्हणून आप्पांनी सगळ्यात जास्त जीव तर श्यामललाच लावला होता. देवकीताई धाय मोकळून रडू लागल्या. तिला असं आठवले, आज आप्पा जिवंत असते तर स्वतःला किती त्रास झाला त्यांनी हसत हसत सहन केला असता. पण माझ्यामुळे दादाने जीवाचे काही बरे वाईट केले असते तर आप्पांनी मला कधीच माफ केले नसते. हा मनात विचार करून श्यामल म्हणाली, आप्पा, चुकलं माझं. मी दादाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागायला नको होता. आई, मला माफ कर ग. स्वार्थी झाले होते मी. दादाच्या जीवावरती उठले. ज्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करायचे त्याला मी हे जग सोडून जायला कधी प्रवृत्त करू शकते. श्यामलने रडून मन मोकळे केले. आईने दोन्ही हातांनी श्यामलला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मिठी मारली. आई, दादा कुठं असेल ग? त्याला पाहायला पाठव ना कोणाला तरी. मला माझा भाऊ हवा आहे, श्यामल घाबरूनच म्हणाली. तितक्यात प्रवीण येऊन त्याचा चुलत भाऊ म्हणजे आशिष तिथे आला आणि म्हणाला, खरंच शिकून शहाणपण येतं हे ऐकलं होतं, पण असलं शहाणपण येत असेल तर आमच्यासारखे अडाणी असलेलं बरं. काय झाले आशिष? असा कोड्यामध्ये का बोलत आहेस? मीराताई चेहऱ्यावरचे अश्रू पुसत म्हणाले. अहो काकी, हा शिकलेला मुलगा तुमचा बहिणींना स्वतःच्या वडिलांच्या 10व्याच्या दिवशी सह्या मागत आहे. का तर ती काळी आई विकून त्याला शहरात स्वतःची फॅक्टरी सुरू करायची आहे. वा, आणि बहिणीने सही दिली नाही तर आप्पांसारखा विष घेऊन आत्महत्या करणार आहे म्हणे. अरे, आप्पा अशिक्षित असल्याने त्यांनी तसले पाऊल उचलले आणि त्यालाही सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. इतके दिवस गप्प होतो कारण मला हे खरं सांगून कोणालाही दुखवायचे नव्हते. कारण आप्पा आपल्याला सोडून गेलेत हे ऐकल्यावर तरी तुझा निर्णय बदलेल असं मला वाटत होतं. तेव्हा आपल्याला बोलण्याने नात्यात निष्ठुष्ट विष कालवायला नको आणि आता बोलून तरी काय फायदा असेल असे वाटले होते. पण हे तुझे अति होत आहे म्हणून स्पष्ट शब्दात सांगतो, त्याच्यासाठी तुझे माझे नाते कायमचे संपले तरी चालेल. आशिष घाय मोकळून रडू लागला. काय झालं आशिष? प्लीज सांगशील का? श्यामल हात जोडून म्हणाली. हो, काही झाले तरी मी तुम्हाला आज हे सर्व सांगणारच आहे. त्याच्याशिवाय आप्पांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. अगं, आपल्या गावात सतत दुष्काळजन्य परिस्थिती येते हे काय आपल्यासाठी नवीन नाही. पावसाच्या पाण्यावरती शेती करताना शेतकऱ्यांना काय दमछाक करावी लागते ते आम्हालाच माहिती होते. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेजारच्या तळ्यातून पाईपलाईन करत सर्वांच्या शेतात कायमची पाण्याची सोय करायची असेच ठरवले होते. नेहमीप्रमाणे आप्पांनी पुढाकार घेतला आणि जास्तीची मदत आप्पा स्वतः करतील असा गावकऱ्यांना शब्दही दिला. कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांचा मुलगा कलेक्टर झाला आहे, त्यांना मदत करताना नाही म्हणणार नाही. आशिषला अश्रू अनावर झाले होते. आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून डोळे पुसत आशिष खाली बसला. श्यामल चटकन पाणी घेऊन आली. नकोय श्यामल मला पाणी. अगं, लहानपणापासून मी स्वतःला तुमच्यापैकी एक समजत होतो आणि यातच तर सगळ्या गावकऱ्यांना किती अभिमान होता
हा येणार म्हणून कळताच प्रत्येक वाड्यात दररोज त्याच्या आवडीचा एक पदार्थ तयार असायचा. गावाकडची माणसं आम्ही थोडी उपकार करत होतो याच्यावर असे याला वाटले. पण अरे, तुझ्याकडे पाहून आमच्या मुलांनाही शान पण यावं, त्यांनी तुझ्यासारखं व्हावं म्हणून तुझे पाय आपल्या घराला लागावे अशी प्रत्येकाची इच्छा असायची. पण आज तू आम्हा सगळ्यांची निराशा केली आहेस. अशा पुत्रापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं असं वाटायला लागलं आहे. अरे, तुम्ही गावाकडची लोक अशीच इमोशनल ब्लॅकमेल करतात. तुम्हाला बिझनेसमधलं काय कळणार? सतत शेतात अमाप खर्च करायचा, मालाला भाव नाही मिळाला म्हणून तोच माल रस्त्यावरती फेकायचा, जाळून टाकायचा, नाहीतर उपोषण करायचं. एवढंच याच्यावर तुम्हाला काय जमलं? वर तू मला शिकवतोय मी काय करायला हवं होतं आणि आता मी चुकीचा असेल, पण एक दिवस तुम्ही माझ्या भोवती आतुर्याची प्रशंसा करणार, लक्षात ठेवा. काय बोलतोय रे मी असं? आप्पांना सांग ना, तूच सांग. प्रवीण मोठ्या आवाजात पुढे येऊन म्हणाला, ऐक, आमच्या गावात पाण्याची टाकी उभारून सर्वांना पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे हा विषय फिक्स झाला. तेवढ्यात तू तुझ्या गावी येणार आहेस म्हणून फोन आला आणि आप्पांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. तो आलाच की लगेच कामाला सुरुवात करू असे म्हणून आप्पा तुझी वाट पाहत दिवसभर चावडीवर बसून होते आणि तू आला ते जमिनीची कागदपत्र सर्वांसमोर पकडून आप्पांना सही मागितली आणि शहरात काय करणार आहे तो तुझा प्लॅन सांगितला. आप्पांना खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, चेहऱ्यावरचा रंग उडाला. तुला काहीही न बोलता आप्पा शेतात निघून गेले, ते पुन्हा कधीही न येण्यासाठीच असे म्हणून आशिषने पाय काढता घेतला आणि तो तेथून निघून गेला. तुझी काय गरज नाहीये आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम तू करत आहेस. मला तुझे तोंडही पाहायचे नाही यापुढे, प्रवीण जोर जोरात म्हणाला. आणि हो, तुम्हालाही स्पष्ट सांगतो, मागितली आहे मी सही, त्यात माझे काय चुकले? माझंच आहे ना, त्या सर्वांवरती मीच वारसदार आहे. मग? प्रवीण निर्लज्जपणाने मोठमोठ्याने बोलत होता. अरे प्रवीण, आई मानत होती रे तुझे आप्पा त्या जमिनीतील त्यांची आई तू त्यांच्यापासून दूर करायला निघालास का रे? तरी मला सतत वाटायचे असे काहीतरी केले असणार. दुःख त्यांनी अगदी जन्मापासून भोगले आहेत. सुख प्रत्येक परिस्थितीला ध्येयाने तोंड दिले, पण आता खरं तर उपभोगायचं सुख सोडून त्यांनी मला एकटीला सोडून खूप मोठा चुकीचं वागले असते. प्रवीण, खूप चुकीचं स्वाभिमान दुखवला तू आप्पांचा. आई हुंदके देत म्हणाली. आई, तू तरी मला समजून घेशील प्लीज. जशी आप्पांना गावात प्रतिष्ठा आहे तशीच मला शहरात आहे. मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ही फॅक्टरी बनवतोय आणि त्यासाठी मोठी रक्कम लागते. स्वकष्टाने मी जमीन विकत घेतली. आता फॅक्टरीच्या बांधकामासाठी गावाकडची माझी हक्काची जमीन विकायची ठरवली तर आपण एवढे मोठे पाऊल उचलायला काय गरज नव्हती असे मला वाटते. आणि सतत माझ्या शिक्षणासाठी तुम्ही फार कष्ट घेतले असे तुम्हाला वाटत असेल तर नाण्याची एकच बाजू तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हॉस्टेलची फी कधी वेळेवरती पाठवली नाही नसल्यामुळे 2-2 दिवस मी उपाशी राहून कसा अभ्यास केलाय ते माझे मलाच माहीत आहे. मी ही गरिबीची चटके सोसून इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणूनच माझ्या मुलांना मला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही. मला उद्या सया हव्या आहेत असे बोलून प्रवीण बाहेर गेला. वातावरणात नीरव शांतता पसरलेली होती. कसे बसे 2 घास खाऊन सगळेजण झोपायला गेले. श्यामल अजूनही तिच्याच विचारचक्रात हरवली होती. काय ग श्यामल, कसला विचार करत आहेस? आई म्हणाली. रात्रभर श्यामल आणि आई दोघींच्याही डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. उद्या सया देऊन टाकू दादाला, काय हवं ते करू दे त्याला. ह्या सगळ्या देवासारखे माझे आप्पा मात्र मला सोडून गेले. आता उद्या वहिनीची भेट घेतली की निघतो आम्ही. श्यामलने दीर्घ श्वास घेतला. खरं आहे तू म्हणतेस ते. आता आपलेच दात आणि आपले चोट आहे, त्याला जे हवे आहे ते करू दे. मी आता थोड्या दिवसांची सोबती आहे. आई म्हणाली. आई, असं नको ना ग बोलू. ग आई, तू आम्हाला हवी आहेस. आप्पा तर आम्हाला सोडून गेले, परंतु तू तरी असं काही बोलू नकोस. तुझा सहवास आम्हाला गरजेचा आहे.
आधीच आप्पांच्या जाण्याची पोकळी भरून निघाली नाही आणि तुझ्या अशा बोलण्याने आमच्या मनाला किती वेदना होत आहे. श्यामल आईच्या कुशीत शिरत म्हणाली, कसा असेल उद्याचा दिवस श्यामल आणि मीरा प्रवीणसह सह्या घेऊन कायमच्या शहरात निघून जाईल का? आता आप्पांचे स्वप्न ते अर्धवटच राहणार का? आई ही लेकीला प्रेमाने कुरवळत झोपी गेली. दुसरा दिवस उजळला होता. सर्वांनी सकाळी पटापटा आवरलं. आंघोळी नाश्ता वगैरे झाला. दादाने पुन्हा सहीसाठी पेपर समोर पकडले. दोन्ही बहिणी पटापट सह्या केल्या. आईने देखील सही केली. शेजारील भाऊकीतील एक जण स्वयंपाक करायला आला आणि त्यांनी स्वयंपाकही केला. वहिनीने प्रवीणच्या बायकोचे वडील अगदी 4 दिवसांचे सोबती होते. हे आजारी असल्याने प्रवीणची बायको मुलांना म्हणजे परीला आणि यशला घेऊन तिच्या माहेरी गेली होती. दुपारी 2च्या सुमारास ती घरी आली. आल्याबरोबर परीने बाबांना आवाज दिला त्याच्या. बाबा, अहो बाबा, कुठे आहात तुम्ही? माझे एक महत्वाचे काम आहे तुमच्याकडे. आय एम कमिंग माय डिअर सन. बोलत कायम काम आहे. तुम्ही शहराची जमीन विकत घेतली आहे ना फॅक्टरीसाठी, ती माझ्या नावावरती करा. मला तिथे हॉस्पिटल सुरू करायचे आहे. यश अगदी वेगळ्या स्वरात आज बाबांसोबत त्याच्या बोलत होता. यशचं बोलणं ऐकून प्रवीण बोलतो, हे काय बोलत आहेस यश तू? जस्ट ओके ना बाबा? काल लढीवाळपणे विचारत होता का जोक? माझे आयुष्य तुमच्यासाठी जोक आहे. माझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही. यश रागारागात बोलत होता. अरे बेटा, तसे नाही रे. तू इतके दिवस प्रॅक्टिस करून तू स्वकष्टाने हॉस्पिटल उभारणार आहे असेच म्हणत होता. म्हणून सहजच प्रवीण प्रेमाने समजावत होता. पण पुढे यश बोलला जे बोलला त्याने प्रवीणच्या काळजावरती घाव घातला. यश म्हणाला, तुमच्या नंतर हे सगळं माझंच आहे ना, मग तुम्ही मला काहीच विचारायचं नाही. आणि हो, तुम्हाला वाटलं मी इतके शिकवलं, MBBS केले, पण रात्र जागरण करले आणि मी मार्क्स मिळवले हे लक्षात ठेवा. अचानक आपल्या लेखात इतका बदल झाला आणि तो घरातील सर्वांसमोर आपला अपमान करतोय हे सगळं प्रवीणच्या जरा जास्त जिवारी लागलं. आपोआप त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले. प्रवीणच्या आईला आणि दोन्ही बहिणींना मात्र प्रवीणसाठी वाईट वाटत होतं. पण बापलेकांमध्ये आपण काय बोलणार म्हणून त्या तिघी जणी गप्पच होत्या आणि फक्त ऐकतच होत्या. हे सगळं बेटा असं नको ना बोलू, असं नको रे वागूस. हे सगळं मी तुझ्यासाठी आणि तुझ्या दिदीसाठीच, दिदीच्या उज्ज्वल भविष्यासाठीच करत आहे. प्रवीण मुलांच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणाला. यशना तो हात बाजूला केला. तेवढ्यात मुलगी म्हणाली, बाबा. तेव्हा प्रवीणला जीवात जीव आला. त्याला अशी जाणीव झाली की नक्कीच परी दादाचे बोलणे आवडले नाही, म्हणूनच मला आधार देण्यासाठी ती मला आवाज देत आहे. बोल परी, तुला दादाचे बोलणे आवडले नाही ना, आणि म्हणूनच तू त्याला समजावण्यासाठी मला गप्प राहायला सांगत होती ना. मुलीजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात ठेवून प्रवीण म्हणाला, असे काही नाही बाबा, बघू ते जमिनीचे कागदपत्रे द्या माझ्याकडे. सगळे मला माझ्या नावाने हवेत. परत दादा बदलला तर मी सगळं काय काम करणार ना. लहानपणापासूनच तुम्ही सगळं सेम दिलं आहे ना आम्हाला. मग आता इथे इतकंच करा, त्याशिवाय मी अन्नाचा एक घासही घेणार नाही. परीने हट्टाने म्हणाली. परी आज किती वेगळी वागत आहे. मनात विचार करून प्रवीणने अश्रू पुसले. तरीही लेकीला प्रेमाने समजावले. तो तिच्याजवळ जात म्हणाला, ए चिमणीबाई, अगं तू तर नेहमी म्हणते ना मला काही नको बाबा, तुम्ही माझे गॉड गिफ्ट आहात म्हणून. मग आज हे असं का वागत आहेस, बोलत आहेस तू चुकीची तर नाहीस ना बोलत. मी मग तर तुम्ही जोपर्यंत ही सगळी शेती माझ्या नावावरती करत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही आणि जेवण सुद्धा करणार नाही. परी दादाची सख्खी बहीण हट्टालाच पेटल्यासारखी वागत होती. नाही पिल्लू, असं नको बोलू ग. हे 2 तास जाऊन वकिलांना भेटून घेऊन येतो. पण आजकाल खूप वाईट वाटले. आयुष्यभर मी मुलांना त्या मोठे करण्याचा विचार केला, पण त्या काय माहीतच मुलं माझ्यासाठीच वाटले होते. मला आता समजले, माझ्या असल्याने किंवा नसल्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्या आयुष्यात माझी काहीच किंमत नाही. प्रवीणच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ओघळणारे अश्रू त्यांना तो थांबवू शकला नाही. अहो निघालात कुठे, थांबा जरा. प्रवीणची बायको स्वप्नाली त्यांना म्हणाली. मला संपूर्ण खात्री होती की तू आपल्या मुलांना समजावून सांगशील.
ते ऐकतील देखील तुझं. प्रवीण बायकोला मिठीत घेऊन म्हणाला, अगं सरपोतदार घराण्याचं रक्त आहे ते. मी समजावून सांगितलं की लगेच थोडी ऐकणारे. स्वप्नाली म्हणाली, मग का थांबलाय? मला प्रवीणला स्वतःला सावरत म्हणाला, वास्तविक जग पाहण्यासाठी. स्वप्नाली म्हणाली, म्हणजे काय? अहो, ज्या आईवडिलांनी तुम्हाला आजवर कधीही मदत मागितली की आपण आपल्या मुलांसाठी काय केले हे एका शब्दाने बोलून दाखवले नाही, त्यांना जेव्हा समजते की तो मुलगा फक्त त्यांच्या मुलाचा विचार करतोय आणि वृद्ध म्हाताऱ्या आईवडिलांना काय, त्यांना कोणी काय आधार द्यायचे हे त्यांच्या लक्षातही नाही, तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. तुम्हाला आता किती वेदना होत आहे हे त्याला पाहून कैक पटीने जास्त आपणना वेदना झाल्या असतील. कारण मुलांनी केवळ घरच्यांसमोर तुम्हाला दुखावले, तुम्ही आपणना संपूर्ण गावासमोर दुखावले होते. त्यांना हतबल केले. आता तरी स्वतःची चूक मान्य करा. स्वप्नालीचा कंठ दाटून आला होता. प्रवीणला देखील आपण चुकलो याची जाणीव झाली होती. तू आईच्या मिठीत जाऊन आईसोबत माफी मागू लागला आणि मला माफ कर ग, मी चुकलो. माझ्या आप्पा हे जग सोडून गेले. आई आणि प्रवीण दोघांच्याही डोळ्यात अश्रू वाहत होते आणि दोघीही रडत होत्या. तितक्यात यश म्हणाला, नाही बाबा, आजोबांनी तुमच्यामुळे विषारी औषध नाही घेतले. काय तर खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो. यश तू? प्रवीण संशय नजरेने म्हणाला, हो बाबा, अगदी खरं. देवधर, तुम्ही सांगा ना त्या दिवशी काय झालं ते? यश म्हणाला. तेव्हा देवधर म्हणाला, त्या दिवशी तुम्ही शेत विकायचे ठरवले हे ऐकून आप्पा उदास झाले होते. ते शेतात आले. शेतात पाणी नसल्यामुळे ते दररोज घराच्या फवारण्याच्या ड्रममध्ये पाणी घेऊन यायचे आणि त्या दिवशी ते घाईघाईने पाणी घेऊन आलेच नाही, पण टेन्शनमध्ये दारू पिऊन आले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे पाणी समजून ते फवाऱ्याच्या ड्रममधील औषधं पिले. मी नुकताच तिथे आलो होतो तेव्हा मलाही म्हणाले, पाण्याचा वास येतोय, घाण. मी थोडा जवळ जाऊन पाहिल्यानंतर मलाही वास येऊ लागला. मी खूप घाबरलो होतो, मलाही काही सुचत नव्हते. तेव्हा आप्पा म्हणाले, अरे, आज मी घाबरून पाण्याचा ड्रम आणला नसता. इथल्या ड्रममध्ये फवाऱ्याचे औषध होते आणि तेच ड्रममधील औषध मी पिलो आहे. मला दवाखान्यात घेऊन चल. माझ्या प्रवीणला फोन कर. आणि लगेचच मी तुम्हाला फोन केला तरी आपण आपल्या वडिलांचं रडू लागले. प्रवीणलाही रडू कोसळले. आज सत्य कळाल्यावर जी परिस्थिती प्रवीणच्या मनात आयुष्यभरासाठी राहिली असती ती सल झाडून मारल्याने समाधानही वाटले. मुलांनी बाबांना मिठी मारली. खूप दृष्ट आहे ना तुमचा बाबा, म्हणून तुम्ही त्यांच्या असे वागतात. प्रवीण म्हणाला, नाही बाबा, तुम्ही खूप चांगले आहात, पण मुलांच्या भविष्याच्या चिंतेत तुम्ही जे काही वागलात ते चुकीचंच आहे. त्यात तुम्ही कोणाचंही ऐकत नव्हता, म्हणून तुम्हाला आम्ही हे नाटक केलंय. यश म्हणाला. तेव्हा प्रवीण म्हणाला, अरे नाटक कसलं नाटक? तुम्ही तर सर्व काही आमच्या नावावर करायला हे नाटक. यश म्हणाला, हो बाबा, आजवर तुम्ही आम्हाला खूप काही दिले, पण आज आम्ही जे काय मागतोय ते तुम्ही आम्हाला दिले नाही तर आयुष्यभर आम्ही असमाधानाने जीवन जगू. परी म्हणाली. प्रवीण मुलांना म्हणाला, हे सगळं तुमचंच तर आहे, अजून काय हवे आहे तुम्हाला? परंतु बाळांनो, आजकाल तुम्ही लहान लहान मुले, तुम्ही माझ्या पोटी जन्माला घेतला, परंतु माझ्यापेक्षा जास्त अक्कल तुम्हाला आहे. काय खरं काय खोटं आणि काय जास्त सत्य आणि काय चांगलं हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला समजलं आहे. कारण बाळांनो, मी फक्त स्वार्थी वृत्तीचा होतो आणि स्वार्थाने विचार करत होतो. परंतु बाळांनो, तुम्ही तर माझ्या पोटी जन्म घेऊन सुद्धा तुम्ही आपल्या वडिलांचा, संपूर्ण कुटुंबाचा विचार केला आणि मी थोडा वेळ मात्र एकट्या माझ्या मुलांच्या आणि बायकोच्या माझ्याच विचारात करत होतो. हाच विचार करत मी आधी केला असता तर अचानक आज माझे आप्पा आपल्या सोबत असते आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असतात. परंतु नाही, मायेरून माहतातून ही खूप मोठी चूक झाली. चूक म्हणण्यापेक्षा आता माझ्या हातून खूप मोठा घोर अपराध झाला. मी स्वतःच्याच वडिलांना गमावलं आहे, परंतु आता नाही. यापुढे मी माझ्या आईला खूप चांगल्या प्रकारे सांभाळेल आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला बहिणीचा सांभाळ करून वेळ देईन.
बाळांनो, आज मी जे तुम्हाला प्रॉमिस देत आहे ना, हे अजून काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा मुलांनी सांगितलं, आमच्या बाबांचा हात आशीर्वाद देण्यासाठी सदैव आमच्या डोक्यावर हवा आहे, कारण आजोबांची गावात पाण्याची सोय करण्याची इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि हो बाबा, ती शहरातील जागा नकोय मला. तिथे तुम्ही श्यामल आत्यासाठी एखादा बिझनेस सुरू करून दिला तर त्यांच्या उत्पन्नाचा आणि मुलांच्या शिक्षणाची सोय होईल. यश म्हणाला, आणि हो बाबा, ही जमीन तुम्ही अजिबात विकायची नाही. मी आणि सात्विक म्हणजे श्यामल आत्याचा मुलगा लग्नानंतर इथेच राहणार आहोत, आजी सोबत. बोल ना पण सात्विक तू. परी म्हणाली, हो मामा, माझे आणि परीचं एकमेकांवरती प्रेम आहे. आम्ही दोघे मिळून लवकरच इथे एक प्रोजेक्ट लॉन्च करतोय. सात्विक म्हणाला. हे ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. हे ऐकल्यावर सगळ्यांना चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आलं. प्रत्येक घरात वाटणे होताच भावनांना ठेच पोहोचते, पण या घरात मुलांची सगळ्यांची वाटणी केली आणि घर जोडण्याचे काम करत ही अनोखी शक्कल लढवली. तर मित्रांनो, प्रवीणच्या मुलांनी म्हणजे यशने आणि परीने त्यांचे बाबा स्वतःचा कलेक्टर असून सुद्धा देखील त्यांना त्यांच्या प्रकारे असा धडा शिकवला की प्रवीणला स्वतःची चूक समजली आणि त्याने स्वतःच्या बहिणींची आणि आईची फाशी मागितली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली? आणि आप्पांचा जीव तर गेलाच होता, परंतु शेवटी प्रवीणला त्याची चूक समजली होती, शेवटी तेही त्याच्याच मुलांमुळे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.